श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे बुधवार आणि आज आहे देव दीपावली. तर संध्याकाळी आपल्याला फक्त असा हा एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही दारिद्र्य असेल, काही कर्ज अडचणी असतील तर त्या सर्व नष्ट होऊन जातील आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या कठीणातील कठीण इच्छासुद्धा ताबडतोब पूर्ण होतील. असा हा प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कुठे दिवा लावायचा आहे, याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आज आहे बुधवार आणि आज आहे देव दीपावली. तर पहा, मार्गशीर्षचा जो पहिला दिवस असतो तर तो देव दीपावली म्हणून साजरा केला जातो. पहा, समुद्र मंथन चालू असताना माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली आणि पहा, माता लक्ष्मी ह्या पैसा आणि धनसंपत्ती देण्याचे एक देवता आहे. ती देवता जर आपण प्रसन्न केली तर आपल्या घरामध्ये ती सदैव राहते. त्यामुळे पहा, आज देव दीपावली आहे आणि मार्गशीर्षच्या पहिल्या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते. तर या देव दीपावलीला पहा, जेजुरीला खंडोबारायांचा घट बसवला जातो. तर पहा, या नवरात्रीला म्हणजे ह्या जो घटस्थापना होत असते जेजुरीला, तर ह्या घटस्थापनेमध्ये जसं आपण नवरात्रीला 9 दिवस ती घटमाळा चेंज करत असतो, त्याचप्रमाणे ह्या खंडोबाचा जो घट बसतो तो 6 दिवसाचा कार्यक्रम चालू असतो. या खंडोबारायाच्या जेजुरीला ह्या देव दीपावलीला खूप मोठा जो दीप उत्सव आहे तो साजरा केला जातो. तर पहा, दीप उत्सव म्हणजे काय, तर दिवे लावण्याचा दिवस. तर पहा, आपण दिवाळीला जसं दीपोत्सव साजरा करतो, दिवाळीला जसे आपण दिवे लावतो, त्याचप्रमाणे ह्या देव दीपावलीला देखील दिवे लावले. जी दिवाळीच्या दिवशी आपण दीपोत्सव करतो, त्याचबरोबर जे उपाय करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चा करतो, त्याचे फळ जे आहे ना ते आपल्याला कधी मिळते, तर ते आपण जर देव दीपावलीला दीपोत्सव दिवे लावले, त्याचबरोबर काही दिव्यांचे उपाय केले तर आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. देव दीपावलीच्या दिवशी दीपदान केले जाते, त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी दीपदान देखील करायचे. या दीपावलीच्या दिवशी पहा, पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे. जर कुणाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही आवर्जून जे गंगा आहे तर पवित्र गंगा त्यामध्ये जाऊन स्नान करू शकता. तर जर शक्य नसेल तर मग अंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशिष्ट वस्तू टाकून तुम्ही स्नान करू शकता. चिमूटभर हळद ही आपल्या शरीरातील नकारात्मकता असतील किंवा घरातील जे काही दोष आहेत ते नष्ट करून टाकते. त्यामुळे चिमूटभर हळद टाकून तुम्ही रोज चिमूटभर हळद टाकून आंघोळ केली तरी खूप सारी नकारात्मकता दूर होतं. त्याचबरोबर तुळशीची पूजा करण्याला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही तुळशीची पूजा केलेली नसेल तर संध्याकाळपर्यंत तुळशी मातेची सुद्धा पूजा आवर्जून करा. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दिवा हा कुठे लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या मनातील ज्या कठीण इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे दारिद्र्य आहे, संकट आहेत, अडचणी आहेत, दोष आहेत, नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, पितृदोष, शत्रुबाधा, या सर्व दोष जे आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं किंवा मग आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा मग आपली प्रगतीही होण्यापासून थांबू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळेच आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. आता बघा, आपण उपाय काय करायचा आहे. तर पहा, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तो दिवा मातीचा घ्या. जर मातीचा तुम्हाला नसेल घ्यायचा तर मग तुम्ही कणकेचा तयार करून घेतला तरी चालेल. कणिक मळताना फक्त त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही, हळद थोडीशी टाकायची आहे आणि त्याचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे. 2 वातींची एक वात करायची आहे. 2 वाती असतील तर त्या एकमेकाला जोडून त्या आपल्याला हातावर ओढायच्या आहेत आणि त्यांची एक वात तयार करून आपल्याला ती ह्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे. गावरान तुपाचा वापर आपल्याला या दिव्यामध्ये घालण्यासाठी करायचा आहे. तर बघा, आपल्याला तूप टाकायचं, तूप नसेल तर मग
तुम्ही तिळाचं तेल टाका, कारण तूप हे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरत असतो. आपण लक्ष्मी प्राप्तीचे जे बी काही उपाय करतो त्यासाठी आपण तुपाचा वापर करत असतो. तर तूप जर तुमच्याकडे खरोखरच नसेल तर मग तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे, चिमूटभर. आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन लावायचा आहे. तर पहा, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना तुम्ही त्याखाली पिंपळाच्या झाडाचं पान ठेवा किंवा मग थोडेसे अक्षता असतील त्या ठेवा. तसाच दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली असाच ठेवू नका, कारण तो धरणीला समर्पित होतो आणि आपल्या उपायाचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. तर हा असा दिवा आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली लावायचा. त्याचबरोबर हा दिव्याचं तोंड जे आहे ना तर ते आपल्याला उत्तर दिशेला करायचं आहे. त्याचबरोबर पहा, तिथे बसून आपल्याला भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माझ्या जीवनातील जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, नजरबाधा असतील, दोष असतील, ते सर्व दूर होऊन जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश होऊ दे आणि लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये स्थिर राहू दे. माझ्या घराची मुलांची, पतीची प्रगती होऊ दे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही आजारपण असेल तर ते आजारपण दूर होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे. आणि त्या दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून तिथे आपल्याला 7 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप देखील करायचा आहे. तुम्हाला 108 वेळा करणं शक्य नाही तर तुम्ही 3 वेळा करू शकता, 5 वेळा करू शकता, 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करायचं. त्याचबरोबर बघा, तुम्हाला तुमच्या आसपास जर एखादी नदी असेल तर तुम्ही त्या नदीवर जाऊन सुद्धा एक दीपदान करू शकता. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला दीपदान करायचं आहे. त्याचबरोबर पहा, आज संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा दिवे लावायचे आहेत. तुळशी मातेसमोर दिवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरात देखील दिवा लावायचा आहे. धूप दीप लावून आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. पठण करणं शक्य नाही तर श्रवण करा, यूट्यूबला लावा. नदीच्या किनारी जर आपण दिवा लावणार असाल तो सुद्धा आपल्याला उत्तरेकडे तोंड करूनच लावायचा आहे. आणि तिथे लावतानाच पहा, नदीत प्रवाहित नसेल करायचा तर आपल्या नदीच्या काठी लावा. तिथे सुद्धा आपल्याला त्याखाली काहीतरी आसन द्यायचं आहे आणि त्यानंतरच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावायचा आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील जे संकट असतील, अडचणी असतील त्या दूर होऊन जातील आणि तुमच्या प्रगतीमध्ये जे अडथळे निर्माण होत आहेत ते सुद्धा दूर होऊन जातील. तुमच्या मनातील ज्या कठीणातील कठीण इच्छा आहेत, खूप दिवसाच्या इच्छा आहेत, त्यासुद्धा एका दिवसात पूर्ण होतील. इतका हा प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.